दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री आमदार बनले, आमच्या आग्रहामुळे मंत्री झालात असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। तर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केलं, मग ते कटप्रमुख कसे, असा सवाल राऊतांनी विचारलाय। तर मराठी माणसाला हद्दपार करण्याचा विडा शहांनी उचललाय असं म्हणत राऊतांनी शहांचा देखील समाचार घेतला। पहा की एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाहीत किंवा बॅरिस्टर नागपई नाहीत। एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरो चीफ आहेत। मूळ कंपनीची आहे अमित शहांची, त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली ती बोगस आहे। उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं, तेव्हा या सगळ्या चौकशा होतील। मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला, ठाकरेंमुळे हद्दपार झाला। खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभं राहून पाहायला पाहिजे। शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत पळून गेले, त्यांची किंमत 50-50, 100-100 कोटी झाली मराठी माणसांची त्या। आणि सुरतला कोण पळून गेलं, मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेलं, पळून गेला तुम्ही, हे पळपुटे आहेत। मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबईत गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा संघ ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुशे आहेत। शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो, जोडेपुश। अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे, मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये। तुमच्यासारखा एक रिक्षावाला, मी म्हणता ना मी रिक्षावाला, तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला। तुमच्यासारखा एक रिक्षावाला एका वेळेला 50-50 कोटी रुपये उधळतो, निवडणुकींवर 100 कोटी उधळतो। हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला? ना तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे। सन्माननीय आनंद दिघे जे आहेत, धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं त्यांनी, शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले। ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य 2दा। सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील। तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत, त्याच्यामुळे शक्य झालं। मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला आणि यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर का ठेवला होता, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच त्यांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, असा सनसनाटी आरोप रामदास कदम यांनी केला। मी त्या काळात 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो होतो, मला सगळं कळत होतं, पण हे सारं कशासाठी करण्यात आलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान कदमांच्या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज देखील त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस।
8 दिवस मातोश्रीच्या भाकडावर झोपलोय. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे. मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होतो, म्हणजे आजच का होतं? आज मला बरोबर वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे. कारण ज्या वेळेला आमच्या मुळावरती उठतायत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठतायत, काय नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्याला टार्गेट करतायत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांचं म्हणायला आम्हाला अडचण काय मग? माननीय रामदास कदम साहेब हे पक्षाचे मुख्य चांगले म्हणजे वरिष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. आणि आज एक अत्यंत खळबळजनक विधान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनासंदर्भातलं त्यांनी केलेलं आहे. त्या काळात अत्यंत जवळ मातोश्रीच्या आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या असणाऱ्यांपैकी जी काही बोटावर मोजणे एवढे नेते होते त्यात रामदासबाईंचं नाव आहे. आणि मग मान्य रामदासबाई तिथं असताना जर हे घडलंय तर नक्कीच या बाबतीतल्या खोलात गेलं पाहिजे. आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटतात. शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत, आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमानी अशा प्रकारचं वक्तव्य करणं